नमस्कार मंडळी, कल्याणीज रेसिपी हबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आमच्या उरसात एकच धुमाकूळ आहे आणि तो म्हणजे गावरान मटणाचा. उरूस एका बाजूला आणि 20 किलो मटणाचा बेत एका बाजूला. झणझणीत रस्सा आणि चमचमीत सुक्का आणि तोही एकच मसाला वापरून कसा बनवायचा, चला तर मग बघूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते सर्व मी डिटेलमध्ये दिले आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता. सर्वात आधी आपल्याला सुका मसाला भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली आहे. खडा मसाला फक्त 10 ते 15 सेकंदच परतायचा आहे. त्यानंतर तीळ, जिरे आणि खोबरे असे आपल्याला भाजून एका बाजूला काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला ओला मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला कांदा, आले, टोमॅटो आणि लसूण लागणार आहे. याची सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. सर्वात आधी आपल्याला कांदा भाजायचा आहे. कांदा अगदी गुलाबी कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये टोमॅटो भाजायचे आहे. सर्व मसाला आपल्याला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. त्यासाठी सर्वात आधी मी खडा मसाला बारीक करून घेतला आहे. त्यानंतर तीळ, जिरे आणि खोबरे हे सर्व बारीक करून आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे. सुका मसाला आपला बनवून झाला की आपल्याला कांदा, टोमॅटो याची पेस्ट बनवायची आहे. आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट आपल्याला वेगळी ठेवायची आहे. सुका मसाला आणि कांदा, टोमॅटो पेस्ट एकत्र करून वाटून घ्यायची आहे. तर मग लागूया तयारीला. सर्वात आधी आपल्याला एक मोठं पातेलं पाणी गरम करून घ्यायचं आहे. उरूस यात्रा म्हटलं की लहान मुलांचा आनंद हा वेगळाच असतो. आपल्याला हलवायला सोपं जाईल असं मोठं पातेलं गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी अर्धा लिटर तेल घातले आहे. बारीक चिरलेला कांदा अगदी गुलाबी कलर येऊपर्यंत आपल्याला परतायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालायची आहे. हळद थोडी भाजली की त्याच्यामध्ये आपल्याला बाजूला काढलेली चरबी घालायची आहे. चरबी छान तळून घ्यायची आहे. शिजवण्यासाठी मी येथे एक अर्धी वाटी मीठ घेतले आहे. गडबड करायची नाही. छान चरबी तळून झाली की मग त्याच्यामध्ये आपल्याला मटणाच्या फोडी घालायच्या आहेत. हळद, मीठ आणि तेल सर्व फोडींना छान लागलं पाहिजे. छान परतून घ्यायचं आहे. कमीत कमी आपल्याला 15 मिनिटे छान परतून घ्यायचं आहे. फोडींना चांगलं तेल सुटलं पाहिजे. 15 मिनिट झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी छान पाणी सुटले आहे. आता या स्टेजला आपल्याला गरम पाणी घालायचे आहे. गरम पाणी घातल्यानंतर जवळजवळ 1 तास याला शिजू द्यायचे आहे. शिजायला वेळ लागतो, त्यामुळे कमीत कमी 1 तास तरी आपल्याला शिजू द्यायचे आहे. मटण शिजल्यानंतर त्याच्यातल्या फोडी आणि रस्सा वेगळा करायचा आहे. तर आता आपण सुक्याची तयारी करूया. त्यासाठी मी इथे अर्धा लिटर तेल वापरले आहे. कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे. अर्धी आलं लसूण पेस्ट आपल्याला सुक्यासाठी वापरायची आहे आणि अर्धी आलं लसूण पेस्ट आपल्याला रस्स्यासाठी ठेवायची आहे. मसाला हे आपल्याला येथे अर्धाच वापरायचा आहे. बाकी राहिलेला मसाला आपण रश्श्यामध्ये वापरणार आहोत. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी आपण येथे पाणी वापरू शकता किंवा आपण काढलेला रस्सा वापरू शकता. मसाला छान भाजला, त्याला तेल सुटायला लागले की त्याच्यामध्ये आपल्याला चटणी वापरायची आहे. घरगुती चटणीचा वापर येथे मी केला आहे. तुमच्या आवडीनुसार मटण मसाला तुम्ही इथे वापरू शकता. तुम्ही स्किप केला तरी चालेल. मसाला छान झाकण लावून 15-20 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अगदी रवाळ असा मसाला तयार झाला की मग आपल्याला यामध्ये फोडी घालायच्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान असा कट आलेला आहे. आता या स्टेजला मी यामध्ये फोडी घालणार आहे. छान परतून घ्यायचे आहे. मसाला अगदी सगळ्या फोडींना लागला पाहिजे.
अगदी चमचमीत अशी सुक्का रेसिपी आपली तयार आहे. त्याच्यावरून तुम्ही कसुरी मेथी, कोथिंबीर आणि गार्निश करू शकता. ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मध्ये रश्श्याची रेसिपी तुम्हाला दिली आहे.